साब्या गावामध्ये मागच्या 10 दिवसापूर्वी पण प्रचार झालेला, काल पण पूर्ण दिवस प्रचार केला आणि आज पण सकाळपासून आम्ही प्रचार करत आहोत. साबे गावामध्ये अर्चनाताई पाटील असल्याकारणाने इथले उमेदवार आहेत. ती प्रभाग क्रमांक 29 मधून निवडणूक धनुष्यबाण या निशाणीवर शिवसेनेच्या माध्यमातून लढवत आहे. एवढा प्रतिसाद तिथे मिळत आहे का बिल्डिंगमध्ये 2-2, 4-4, 5-5 माले चढवून किंवा आमच्या चाली असतील तिथे आमच्या माता भगिनी रस्ता बघत असतात. आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि आदरणीय खासदार श्रीकांत शिंदेसाहेब आणि आताच सकाळपासून उपस्थित झालेले आदरणीय आमदार राजेशजी मोरे साहेब यांचा हा प्रभाग आहे आणि यांचा प्रभाग असल्या कारणाने गेल्या वर्षी ते निवडून इथं आलेले आहेत. त्यांचा दांडगा लोकसंपर्क आहे. गेल्या वर्षीसुद्धा विरोधकांच्या पेक्षा दुपटीने मतं त्यांना स्वतःला पडली होती आणि त्याचा फायदा आम्हाला मिळेल अशी आज आम्हाला अपेक्षा आहे. आमदार साहेब हे तुमच्या प्रचाराकरता आले आहेत, पण तुमचे घरचे संबंध पण आहेत, त्याबद्दल काय सांगाल? घरचं तर संबंध आहेत, परंतु घरचेपेक्षा ते पक्षाला जास्त महत्त्व देत असतात. मला वाटतं एकमेव आमदार ठाणे जिल्ह्यामध्ये असतील का ते सकाळी 7 वाजल्यापासून प्रोग्राम चालू करतात तर रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत चालू असतो. त्यांच्यावर कल्याण महापालिकेची सुद्धा जबाबदारी आहे, नवी मुंबई महापालिकेची सुद्धा जबाबदारी आहे आणि ठाणे महापालिकेची पण जबाबदारी आहे. या तिन्ही महापालिकेच्या जबाबदाऱ्या असूनसुद्धा दुसरे कोणी आमदार असते तर सकाळी आमच्या याच्यात सामील होऊन अर्धा तासामध्ये एक बाईट देऊन निघून गेले असते. आम्हाला पण तसं वाटलं होतं की बाबा त्यांनी जावं, कारण त्यांच्या खांद्यावर बरीचशी जबाबदारी साहेबांनी दिलेली आहे. परंतु साहेबांनी सांगितले आजचा आणि उद्याचा दिवस ओन्ली 29 प्रभाग. ठाणे महानगरपालिकेच्या या लागलेल्या 2026 सार्वजनिक निवडणुका आणि मग त्या अनुषंगाने या दिवा प्रभाग समितीमध्ये महायुतीचे आमचे उमेदवार बाबाई शेठ पाटील, अर्चनाताई पाटील आणि वेदिका पाटील या 3 उमेदवार या 29 प्रभागामध्ये उमेदवार आहेत. 2 शिवसेना पक्ष, 1 भारतीय जनता पार्टी, म्हणजे 2 धनुष्य आणि 1 कमल. आणि प्रचार करत असताना लोकांचा, नागरिकांचा, मतदारांचा प्रचंड असा प्रतिसाद, कारण तिन्ही उमेदवार अतिशय सक्षम, आमचे बाबाजी शेठ पाटील असतील आणि 2 आमच्या भगिनी असतील, आणि लोकांपर्यंत पोचणारे उमेदवार गोरगरिबांची कामं करण्यासाठी, जनतेला आपण काय देणं लागतो, महिलांसाठी काय करायला पाहिजे यासाठी अहोरात्र मेहनत करणारे हे तिन्ही उमेदवार. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ आमचे आदरणीय नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि या कल्याण लोकसभेचे, ज्याला आपण विकासपुरुष समजतो असे लोकसभेचे आदरणीय आमचे नेते खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, या संपूर्ण जनाचा इकडे असलेला लोकांशी जवळचा संबंध आणि हा नागरिकांनी, मतदारांनी केलेला विश्वास, त्याच्यावर आम्ही संपूर्ण या ठाणे महापालिका असेल, एक हाती सत्ता येणार याच्यात कुठेही. आपण जर बघितलं तर थेट लढत ठाकरेंचे शिलेदारांविरुद्ध महायुतीचे शिलेदार हे थेट लढत आहे, याबद्दल काय सांगाल? हे बघा, आमच्या आदरणीय नेते नेहमी म्हणत असतात, विरोधकांची चर्चा करण्यापेक्षा आम्हाला लोकांना काय द्यायचं आहे, आम्हाला विकासाचा मुद्दा घेऊन जायचा आहे. विकासाची कामं जी केलेली आहेत आदरणीय नेते मंडळीने आणि आम्ही, हीच आम्हाला लोकांपर्यंत घेऊन जायचं आहे. लोक काय करतात त्याच्याकडे लक्ष न लावता, कारण तो विरोधकांचं काम आहे, लोकांना त्याच्यात इंटरेस्ट नाही. लोकांना कोण कामं करतं त्याच्यात इंटरेस्ट आहे.